आत्ताच आपण दाखवलेले फोटोज मी बघितले. आपण दाखवलेले जे फोटो होते ते बेसिकली सी वॉर्डचे फोटोज आहेत. तर सी वॉर्डमध्ये आपली जी LRC आहे किंवा कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशनची जी सिस्टीम आहे, तर ती सेकंड फेजमध्ये आपण काम करत असतो. त्यामुळे सकाळच्या वेळेस कुठे काही गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स जमा झाले असतील, पण आपली यंत्रणा दुपारहून हे कलेक्ट करतं. त्यासोबतच रात्री सुद्धा आपली सी वॉर्डमध्ये LRC ही फिरते आणि जिथे जिथे कचरा गोळा झालेला असतो तर रात्रीतनं पण तो उचलण्यात येतोय. तर होऊ शकतं सकाळच्या वेळेस कुठे कचरा पडला असेल, पण ते दुपारच्या सत्रात आणि रात्रीच्या सत्रात आपण सगळा कचरा उचलून घेतो. सर, वलीपूरवरती कचरा पडलेला त्यात काही लोकांनी चिकन असं दिसत आणि वास येतोय घाण तिथं, लोकांना त्रास होतोय. तर अशा ठिकाणी कुठले काही तक्रार आली असतील तर आपण आमच्या CSI ला सांगून आपण ते कचरा जो असेल त्याचा पॉईंट तो क्लिअर करण्यात येईल. आजूबाजूचं जिथे चिकन मटन सेंटर असतील त्यांना पण आम्ही जाऊन सांगू की बाबा तिथे न टाकता आमची गाडी फिरत असते स्पेशल, त्याच्यात तो कचरा टाकायला पाहिजे. डोंबिवलीमध्ये सुद्धा अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे. सागाव असेल, सागावचा पाडा असेल किंवा 27 गावच्या अंतर्गत जी काही गावं येतात तिथे सुद्धा कचरा सदृश्य परिस्थिती आहे. आता जे डोंबिवलीचा भाग आहे किंवा 27 गावांचा भाग आहे तिथे 7 वॉर्डमध्ये आपण सुमित एल्को प्लास्ट कंपनीला आपण दिलेलं आहे. त्यापैकी 2 वॉर्ड सुमित एल्को प्लास्ट कंपनीने टेक ओव्हर केलेले आहे. येत्या काही दिवसामध्ये उर्वरित आपले 5ही वॉर्ड ते टेक ओव्हर करतील. हा बेसिकली ट्रान्झिशनचा फार फेज आहे 7 वॉर्ड्समध्ये. या ट्रान्झिशनच्या फेजमध्ये होऊ शकतं कुठेतरी काही कचरा किंवा गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स आपले असतील तर आपण ते क्लिअर करून घेऊया.